परमपूज्य सद्गुरू श्री लक्ष्मीकांत महाराज यांचे चरित्रामृत अध्याय 30. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. महाराजांचे असंख्य शिष्य, त्यांचे अनुभवही असती असंख्य. असेच एक शिष्य नामे अरुण दिनकर कुलकर्णी. त्यांचा गुरु सान्निध्यानुभव कथन करतो तुम्हासी. म्हणती आमचे पिता थोर, नामे वैद्य दिनकर. वैकुंठी गेले 7-4 वर्षे 11 झाली असे. त्यांनी आम्हासी सांगितले, नित्य सद्गुरूचे स्मरण भले. संसार सागरी पार झाले, अनेक महात्मे भूमंडळी. याची प्रचिती आली मज, म्हणून सांगतो तुम्हा सहज. बालपणीची कथा आज, आठवतसे गुरुकृपा. आमचे ज्येष्ठ बंधूसी, शाळे पाठविती विद्येसी. परी तो न करे विद्याभ्यासी, कष्टपित्या होतसे. ऐशा परी चालले दिन, तव गृह आले सद्गुरू आपण. साक्षात लक्ष्मीकांत रमण, कृपा केली बंधूवरी. अरे शरद गुरु म्हणती, काय तुझे असे चित्ती. सांगा आता मज प्रती, उपाय पाहू करुणी. बंधू शब्द न बोले एक, लज्जित होनी विवेक. क्षणेक सावरून मागे भीक, क्षमा मज करावी. तव श्री गुरु बोलले पितयासी, आणिक समस्त बंधू वर्गासी. हा विद्याभ्यास करील बहुवसी, अधिकारी मोठा होईल. श्री गुरु जैसे निरोपिले, तैसेची पुढे झाले. अनुमान काही न उरले, ईश्वर साक्षात असे की. ऐसे लोटले काही दिवस, सद्गुरूंनी आदेशिले काकास. त्यायोगे पाठविले गुरु भेटेसी, मातृभगिनी अन्व्याते. कधी आम्ही जातसे स्वारीसी, कधी श्री गुरु आमच्या गृहासी. पाद्यपूजा कधी भावेसी, चित्त निरंतर श्री गुरुचरणी. ऐसा क्रमला काही काळ, पडला सर्वत्र दुष्काळ. लोक झाले घायाळ, अन्न पाणी मिळेना. ऐसे असता वर्तमानी, प्रपंच चाले कैसा कोठणी. महर्गता गेली आसमानी, बुद्धी न चाले पितयाची. भगिनी झाली उपवर, शिक्षणाचा काय विचार. बंधूचा नसे हातभार, यक्ष प्रश्न असे की. दुष्काळी 13वा महिना, जाणवत होता अक्षम्य गुन्हा. शिक्षणादी गृह सोडिले, नापास झालो पुन्हा पुन्हा. ग्रह सोडून देशोदेशी, हिंडत होता राणावनासी. नाना तऱ्हेच्या शहरासी, भ्रमण केले वर्षे 4. परी कोठे न मिळे ठाय, मी प्राण आपला त्यजू पाहे. आत्महत्या महादोष होय, म्हणून सावरी जीवाते. विनवी ईश्वरा वारंवार, दारिद्र्य दुःखे कष्टलो अपार. कृपा करीबा मजवर, कष्ट केले अहोरात्र. ऐसा कष्टलो वर्षे 4, पिता आमचा करी विचार. यासी चतुर्भुज करावे सत्वर, तेने याचे बरे होय. विद्या नाही याचे पाशी, प्रपंच करण्या दमडी कैसी. येता परकन्या गृहासी, नावा फुले जाईल. खंत न करता विचार अटळ, आणि विवाह योग असे प्रबळ. वधू मिळाली सोज्वळ, चतुर्भुज मज केले. विवाह झाला गुरुदरबारी, त्यांचा आशीर्वाद आमचे शिरी. प्रपंच सुखाने करी, मिळेल त्यात समाधान. ऐशा दारिद्र्य प्रपंचात, गुरुकृपे द्विसंतान होत. गाडा आपण असे ओढता, कष्ट न सहावे आपणासी. ऐसे क्रमिले काही दिन, बंधू आमचे करी नमन. काढावे आम्ही औषधी दुकान, आपुले ग्रहासी. परी काका नको म्हणती, तेने चरिती पिता सांगती. इतरे जणही म्हणती, कठीण काम असे हे. परी बंधू काही नायकती, दुकान आम्ही काढू म्हणती. तेने माता पिता दुःख करती, उपाय काही दिसेना. ऐसा कलह घरी चालला, बंधू ग्रहासी त्यजून निघाला. मुहूर्त एक विचार केला, सद्गुरु दर्शन घेऊ म्हणे. आला सद्गुरु चरणासी, चित्ती दिसत असे उदासी. सद्गुरु पुसती वृत्तांतासी, आपण काहीच बोलेना. सद्गुरु म्हणती तयासी, ओळखिले आम्ही तुझे मानसी. इच्छा असे दुकानाची, सत्वर जाई म्हणत असे. तुवा जावे गृहासी, दुकान करावे भरवस्ती. संकोच धरी मानसी, आशीर्वाद आमचे असे. ऐसा दिधला सद्गुरूंनी वर, गृही पातला सत्वर. पित्याचा जीव झाला स्थिर, म्हणे दुकान काढावे. चैत्री आशीर्वाद घेतला, अक्षय तृतीयेचा मुहूर्त चांगला. उभारिले दुकानाला, श्री गुरु हस्ते उद्घाटन. ते दिवशी समारंभ थोर केला, पाचारिले आप्त गोताला. पाद्यपूजेचा थाट चालला,
गुरु उपदेश आम्हास असे. आम्हा झाला उपदेश, गेले आमचे दुरित दोष. उभयता आम्हा हर्ष विशेष, दिनमान आमचे पालटले. घरी येता दिसे चमत्कार, बँका देती सहाय्य सत्वर. नोकरीतही झालो स्थिर, नंबर मिळाला घराचा. ऐसी कृपा केली केवळ, संतती संपत्ती वाढे सकळ. लागला नियमित दर्शनाचा लळा, नित्यस्मरण श्री गुरुचे. चिंता क्लेश समस्त गेले, रोगराई काही नवरले. माय बापे कृतार्थ केले, इच्छा काही नवरे. श्री गुरु शिष्या ते जाणती, त्यांचे मनीची ओळखती. भक्ती पाहुणी कृपा करती, पात्रतेनुसार. ऐसे किती अनुभव आले, म्हणून आमुचे चित्त जडले. प्रपंची काही न आडले, गुरुकृपा ही केवळ. तैसेची नोकरी संबंधात, 4 संकटे आली प्रख्यात. आम्ही होतो बहुत दुःखित, श्री गुरुसी ध्यातसे. ते समयी गेलो दर्शना, श्री गुरूंनी दिले अभयदान. त्यासी नसे अनुमान, कृपाळू ते परमेश्वर. त्यांच्या कृपे आपण स्थिर, कष्टहीन नोकरी जाण. संतती संपत्ती अभय वरदान, लाभले असे की. आता असे एक विनवणी, आमुचे चित्त राहो सदा गुरुचरणी. तन मन धन एकाग्र करुणी, लीन असावे स्वामी सेवेत. आता कशाची नसे वासना, गुरुपाद दर्शन भावे पुन्हा पुन्हा. क्षमा करावी काही असेल गुन्हा, अंती द्यावी सद्गती. माता पित्याने जन्म दिधला, सद्गुरूंनी मार्ग दाविला. आत्म्यास गुरुभक्तीचा वेध लागला, ऐसी मती द्यावी वंशोवंशी. रामचंद्र सुत आजूबाई कुळाशी संबंधित, सद्गुरु कृपेचे अनुभव कथियले शिष्यांचे. इति श्री लक्ष्मीकांत महाराज चरित्र कथामृत 30ोऽध्याय समाप्तः. श्री लक्ष्मीकांतार्पणमस्तु. श्री लक्ष्मीकांत महाराज की जय.